न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। भाजप महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांनी शक्ती प्रदर्शन करीत दाखल केला उमेदवारी अर्ज। सेवा हॉस्पिटल येथे मोफत रोग निदान व उपचार शिबिर संपन्न। मनपाच्या वरखेडी रोडवरील कचरा डेपोला वेळोवेळी आग लागत असल्यामुळे नागरिक त्रस्त। आणि संत आसाराम बापू यांच्या अवतरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन। आता बातमीपत्र विस्ताराने। लोकसभा मतदारसंघातून भाजप सेना महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी सोमवारी शक्ती प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी पालकमंत्र्यांनी खासदार भामरे यांना 3,32,000 मताधिक्य देणार असल्याचा शब्द दिला। धुळे लोकसभा मतदारसंघाचे भाजप सेना महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत सोमवारी निवडणूक निर्णय अधिकारी अभिनय गोयल यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी पानेवाले बाबा यांना 3,32,000 मताधिक्य देणार असल्याचा शब्द पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिला। मनोहर चित्रपटगृहाजवळील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शिवरायांना अभिवादन करत जय भवानी जय शिवाजी वंदे मातरम भारत माता की जयच्या घोषणांनी भाजप महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी परिसर दणाणून सोडला होता। महाविजय रितात स्थानापन्न होत खासदार डॉक्टर भामरे सोबतच नामदार गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे, माजी मंत्री आमदार जयकुमार रावल आणि महामंत्री विजय चौधरी, माजी आमदार राजवर्धन कदमबाडे, साक्रीचे आमदार मंजुळा गावित, मनसेचे जयप्रकाश बाविस्कर, विधानसभा क्षेत्रप्रमुख अनुप अग्रवाल, सतीश महाले, गजेंद्र रामपळकर आदी नामांकन भरण्यासाठी आग्रा रोडने निघाले। जागोजागी त्यांच्यावर उत्स्फूर्तपणे पुष्पवृष्टी करण्यात आली। महापालिकेजवळ हा महाविजय रथ आल्यानंतर मनसेच्या वतीने मोठा पुष्पहार घालून या नेत्यांचे जंगी स्वागत करण्यात आले। जिजामाता शाळेजवळ रॅलीचे रूपांतर महासभेत झाले। यावेळी गिरीश महाजन यांनी सुरुवातीलाच खासदार डॉक्टर भामरेंचा उल्लेख पानेवाले बाबा असा केला। रॅलीत डॉक्टर राहुल भामरे, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मनोज मोरे, सतीश महाले, संजय वाले, लोक जनशक्ती पार्टीचे दिलीप साळवे, शोभा चव्हाण, शशिकांत वाघ, राष्ट्रवादीचे कैलास चौधरी, सत्यजित सिसोदे, सुमित पवार, गणेश जाधव, माजी महापौर जयश्री आईराव, प्रतिभा चौधरी, भारती माळी, वंदना थोरात, वंदना भामरे, वैशाली सिरसाट, माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर, आकाश परदेशी, पंकज दात्रक, सुहास अंपळकर, राकेश कुलेवार, सुनील वैसाने, अमोल मासुळे, प्रकाश पोळ, पवन जाजू, मोहिनी दात्रक, माजी महापौर चंद्रकांत सोनार, प्रदीप करपे, माजी उपमहापौर नागसेन बोरसे, देवेंद्र सोनार, शीतल नवले, भिकन वराडे, ओम खंडेलवाल, हिरामन गवळी, भगवान गवळी, अमित पवार, सचिन रणमळे, धीरज परदेशी, प्रवीण अग्रवाल, वीरेंद्र शर्मा, रोहित चांदोळे, जयेश मगर, बाबा माळी, मोहन टकले, उमेश डापसे, जितू चौटिया, बबन चौधरी, अजित सिंग राजपूत, रावसाहेब कदम, शरद चौधरी, सुधाकर बेंद्रे, प्राची कुलकर्णी, सतीश अंपळकर, निलेश नेमाने, प्रशांत बागुल, छोटू थोरात यांच्यासह पदाधिकारी सहभागी झाले होते। आपल्या जळगाव लोकसभा मतदारसंघाची आपली तर एकच लोकसभा आहे, तर दोन नाही तिथे एकच उमेदवार आपण आहात। आम्ही रावेर आणि जळगाववरून मिळून त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज एकत्र भरला। मोठ्या संख्येमध्ये कार्यकर्ते आले। देवेंद्रजींनी खूप कौतुक केलं की इतकी संख्या, पण इच्छा आल्यावर मला असं वाटलं की जळगाव फिकं पडतं की काय। आपण जळगावचं रेकॉर्ड तोडलं। आपण त्याहीपेक्षा मोठ्या गर्दीत, मोठ्या संख्येत या ठिकाणी बाबांचा फॉर्म भरायला आलात। आणि एवढ्या उन्हामध्ये मी मुद्दाम ऊन पाहत होतो। अनेक जण मला म्हणजे टोपी घाला, रुमाल बांधा, पण मी काही बांधला नाही। मला ऊन बघायचं होतं किती आहे। तर तुम्ही सगळे बिना टोपीने होते, बिना रुमाल बांधून होते, आणि मी रुमाल बांधायचा, टोपी बांधावी, घालावी असं मला वाटलं नाही। पण तो इतक्या कडक उन्हामध्ये आपण इतक्या मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी बाबांचा फॉर्म भरायला आलात, त्यावरून तुमच्या मनामध्ये बाबांविषयी, पक्षाविषयी आणि विशेष करून मोदींविषयी जे प्रेम आहे ते खरं अतिशय कौतुकास्पद आहे। आपलं सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आभार या ठिकाणी मानतो की आपण एवढ्या मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी आलेला। मित्र, जास्त वेळ मी घेणार नाही कारण ऊन खूप तापतंय। बराच वेळ आपण 4 तासापासून सगळे 10 वाजेपासून या ठिकाणी आलेला आहात, 9 वाजेपासून काही जण आलेले आहात। जास्त वेळ आपल्या घेणार नाही कारण प्रमुख कार्यकर्ते आहेत। मी फार लांबण लावणार नाही। आपल्या सर्वांना माहिती आहे मोदीजींनी 10 वर्षामध्ये काय केलं, काय कामगिरी केली, किती गरीब कल्याणाच्या योजना या ठिकाणी आणल्या, महिलांसाठी काय केलं, तरुणांसाठी काय केलं, शेतकऱ्यांसाठी काय केलं, अनेक गोष्टी सांगत बसले तर तास पुरणार नाही। इतका पाडा आपल्या ठिकाणी वाचावा लागेल, इतकी कामं मोदींनी या ठिकाणी केलेली आहेत। आणि म्हणून संपूर्ण देश मोदीजींच्या सलग तिसऱ्यांदा पाठीशी या ठिकाणी उभा आहे। आधी आपलं सगळं मित्र पक्षांचं सरकार होतं, नंतर
19 मध्ये आपलं सरकार आलं, आपलं संपूर्ण बहुमतामध्ये आलं, आपण 303 वर गेलो, स्पष्ट बहुमत आपल्याला मिळालं. आता आपण 405 चा नारा दिलेला आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये स्पष्ट बहुमत आम्हाला आणायचं आहे. मागच्या वेळेपेक्षा 100 खासदार आम्ही जास्त आणणार आहोत आणि त्यासाठी आपली सगळी तयारी चाललेली आहे. गेल्या वेळी आपण 302 खासदार दिलेत. आपल्या अस्मितेचा प्रश्न, आपल्या प्रभू रामचंद्राचा प्रश्न हा चुटकी सरशी मार्गी लागला, चुटकी सरशी मार्गी. आज अयोध्येमध्ये जगातलं सर्वात भव्य दिव्य मंदिर, सर्वात सुंदर मंदिर आपल्या प्रभू रामचंद्राचं हे त्या ठिकाणी तो उभं राहिलेलं आहे. त्याचं श्रेय कुणाला आहे तर ते आपल्याला. आपण त्या ठिकाणी बाबांना पाठवलं, लोकसभेमध्ये आपल्या प्रतिनिधी म्हणून त्यांना पाठवलं आणि त्या ठिकाणी 302 चा आकडा पार केला आणि म्हणून ते शक्य झालं. आपल्या देशाचा मुकुटमणी, आपलं हृदयस्थान काश्मीर, आपल्या सर्वांचा हा अतिशय महत्वाचा प्रश्न होता आपल्यासाठी. त्याचं काय अतिशय महत्वाचा प्रश्न काश्मीरचा, आमच्या देशाच्या अस्मितेचा प्रश्न होता. तो सुद्धा मोदींनी एका चुटकीसरशी मार्गी लावला, एका चुटकीसरशी. अनेक वर्षापासून आम्ही या सगळ्या भानगडीमध्ये पडलो, काय होईल काय होईल. पण हा प्रश्न इतका सहजासहजी सुटला की देशामध्ये कुठेही कोणी कोणाला दगड फेकून मारला नाही, कुठे रक्तपात झाला नाही, कुठे मारामारी झाली नाही. हाही प्रश्न आमचा मार्गी लागला. तिसरा 3 तलाकचा प्रश्न आमच्या मुस्लिम भगिनींचा, तोही आम्ही त्या ठिकाणी मार्गी लावला. काशी विश्वनाथाचं मंदिर असेल, मथुरेचं श्रीकृष्णाचं मंदिर असेल, वाराणसीचं मंदिर असेल, आमचे जे श्रद्धास्थानं होते ते सध्या मोकळे झालेले आहेत, सगळे मोकळे झालेले आहेत. आणि त्या ठिकाणी तुम्ही गेलात तर तुमचा विश्वास बसणार नाही, अशा पद्धतीने रचना त्या ठिकाणी आलेली आहे. धुळे शहरातील साखर रोडवरील सेवा सुपर स्पेशालिटी न्यूरो ट्रामा व क्रिटिकल केअर सेंटरच्या वतीने रुग्णसेवेत 12 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सोमवारी मोफत रोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. धुळे शहरातील साक्री रोडवरील सेवा सुपर स्पेशालिटी न्यूरोलॉजी व क्रिटिकल केअर सेंटरच्या वतीने रुग्णसेवेत 12 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सोमवारी सेवा हॉस्पिटल येथे मोफत रोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात मेडिसिन, बालरोग तज्ज्ञ, हृदयरोग तज्ज्ञ, किडनी विकार, मेंदू विकार तज्ज्ञ तसेच सर्व सर्जिकल केसेस, हाडांचे तज्ज्ञ आदी तज्ज्ञांकडून शिबिरात तपासणी करण्यात आली. शिवाय CG, डायलिसिस, शुगर तपासणी ह्या देखील मोफत करण्यात आल्या. रक्त तपासणी, एक्स-रे, सोनोग्राफी, CT स्कॅन इत्यादी तपासण्या अत्यल्प दरात करण्यात आल्या. शिबिर यशस्वीतेसाठी डॉक्टर राजेश अग्रवाल, डॉक्टर कुणाल मेहता, डॉक्टर अभिजित मोरे, डॉक्टर श्रीकांत ब्राह्मणे, डॉक्टर पवन जैन यांच्यासह प्रशासकीय अधिकारी राजेंद्र डेरे, महेश महाजन, युवराज पवार व नर्सिंग स्टाफ हॉस्पिटल कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले. सेवा सुपर स्पेशालिटी न्यूरो ट्रामा अँड क्रिटिकल केअर सेंटर याचे 21 एप्रिल रोजी 12 वर्ष रुग्णसेवेत पूर्ण झालेले आहे. या निमित्त आम्ही धुळे शहरवासियांसाठी व धुळे शहरवासियांच्या आजूबाजूतील लहान खेड्यांसाठी भव्य मोफत रोग निदान व आरोग्य शिबिर ठेवलेले आहे. या शिबिरामध्ये सर्व प्रकारच्या सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स म्हणजे किडनी विकार तज्ज्ञ, हृदयरोग तज्ज्ञ, मेंदू विकार तज्ज्ञ तसेच स्पेशालिटीमध्ये सगळे फिजिशियन, पेडियाट्रिशियन, इंटेन्सिव्हिस्ट, ऑर्थोपेडिक सर्जन, गायनेकोलॉजिस्ट हे सर्व उपलब्ध आहेत. या शिबिरात आम्ही पेशंटसाठी सर्व प्रकारचे निदान, उपचार, डायलिसिस, एन्जिओग्राफी तसेच शुगर तपासणी फ्री ऑफ कॉस्ट करत आहोत व बाकीच्या ज्या टेस्ट आहे, ज्या महाग टेस्ट आहे जसं CT स्कॅन, MRI, स्ट्रेस टेस्ट, 2D कोप या सर्व गोष्टी आम्ही, सोनोग्राफी या सर्व टेस्ट आम्ही अतिशय अल्प दरात करत आहोत. कुठंतरी आम्हाला या धुळेकरांसाठी आमची काहीतरी समाजासाठी परतफेड म्हणून आम्ही या सगळ्या सुविधा लोकांना देत आहोत. तसेच गेल्या 12 वर्षात सेवा हॉस्पिटलमध्ये भरपूर प्रोग्रेस झालेली आहे. या सर्व प्रोग्रेससाठी धुळेकरांचे आम्हाला अतिशय चांगल्या रीतीने सहकार्य मिळालेलं आहे. धुळे आमच्या सेवा हॉस्पिटलमध्ये सगळ्या प्रकारचे फॅसिलिटीज पेशंटसाठी ऑलरेडी उपलब्ध आहे. पंतप्रधान जीवनदायी योजना, आरोग्यदायी जीवनदायी योजना, कॅशलेस या सर्व सुविधा व प्लस प्रायव्हेट पेशंट्स योजनेसाठी, गरीब पेशंट्ससाठी योजना या सर्व सेवा उपलब्ध असल्यामुळे आम्ही 24 तास रुग्णसेवेसाठी सेवा हॉस्पिटल येथे उपलब्ध आहोत. आमच्या इथे CPSचे पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स तसेच BSc GNMचे कोर्सेससुद्धा उपलब्ध आहेत. त्यासाठी आम्ही लोकांकडनं
लोकांना, धुळेकरांच्या आजूबाजूतील लोकांना BSc, GNM, CPS साठी स्टुडंट लोकांना अतिशय चांगल्या सुविधा मिळत आहेत. आमच्याकडे मेडिकल कॉलेज प्लस नर्सिंग कॉलेज असल्यामुळे आमच्या हॉस्पिटलची जी क्वालिटी आहे ती अतिशय चांगल्या प्रकारे आहे. धुळेकरांसाठी व धुळेकरांच्या आजूबाजूतील खेड्यापाड्यांसाठी क्वालिटी केअर आणि सर्व्हिस देण्यात सेवा हॉस्पिटल कायम तत्पर राहील, हीच तुम्हाला एक आश्वासन देईल इच्छितो. धुळे शहरातील वडखेडी रोडवरील महानगरपालिकेच्या कचरा डेपोला वेळोवेळी आग लागून रस्ता वापरणाऱ्या वाहन चालक व नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यावर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. धुळे शहरातील वरखेडी रोडलगत महानगरपालिकेचा कचरा डेपो आहे, परंतु कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जात नसल्यामुळे कचरा घेऊन येणारी वाहने कचरा डेपो फुल झाल्यामुळे काही जण रस्त्याच्या कडेला कचरा टाकतात. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच कचरा डेपोला आग लागण्याचे प्रमाणही वाढले आहे. आगीमुळे अनेक वेळा वाहन चालकांना रस्ता बदलावा लागण्याची पाळी आली आहे. रात्रीच्या वेळी धुरामुळे रस्त्यावर वाहने चालवणेही अवघड झाले आहे. तरी यावर मनपा प्रशासनाने उपाययोजना करून नागरिकांची गैरसोय दूर करावी अशी मागणी करण्यात आली आहे. पूर्ण धुळे शहरातला कचरा वरखेडी रोडला कंपोस्ट डेपो टाकला जातो. या दिवसापासून महापौरांचं पद सोडलं आणि आयुक्त साहेब तेच मेन झाले आणि त्या दिवसानंतर या रस्त्याची अवस्था आणि रस्त्याला टाकला जाणारा कचरा, आता हा कचरा अशी परिस्थिती की मध्ये टाकायला जागा नाही असं ते ट्रॅक्टरवाले आणि गाड्यावाले सांगतात. प्रत्येक गाडीवाला ट्रॅक्टरवाला रस्त्यावर टाकून जातो आणि दुपारच्या वेळेस टेम्परेचर सध्या 41-42च्या लगभग आहे. अशा टेम्परेचरमध्ये ते ऑटोमॅटिक जळतं असं ते म्हणतात. जर ते जळतं ते इथून जाणाऱ्या रस्त्यावरनं सगळ्या गाड्या मोटरसायकल पेट्रोलच्या असतात. ती एखादी टिंगी उडली आणि त्या गाडीचा स्फोट झाला, एखाद्या माणसाचा जीव गेला, त्याला जबाबदार कोण राहू शकतं? आणि संध्याकाळी आता साधारण संध्याकाळचे 3, 3:30, 4, 5 वाजलेले आहेत. 7 वाजल्यानंतर इथून रस्ता पास होत नाही. लाईटाचा प्रकाशसुद्धा कमी पडतो. ते धुळ्यामुळे रस्ता दिसत नाही. अगदी इतका त्रास होतो की हा एवढा भाग आपण कधी पास करू. परवा दुपारच्या वेळेस 4:30 वाजेच्या वेळेस एवढा जोरात जाळ चालू होता की आम्हाला ह्या इथून वापस जाऊन कॉटन मार्केटकडनं हायवेने आम्ही आमच्या शेतात गेलो. इतकी वाईट परिस्थिती. महापालिकेला फोन केल्यानंतर गाडी येते. आत्तासुद्धा आज गाडी आलेली होती, तिने पाणी वाढलं म्हणून ते विझवलेलं आहे. इतकी वाईट परिस्थिती कधीच नव्हती, आत्ता होतं आहे. ते कशामुळे होतं हे प्रशासनाने लक्ष घालावं आणि याचा नियोजन करून तरी याला कुठं मध्ये टाकता येईल त्याची काळजी घ्या. शेतकऱ्यांना आणि जनतेला त्रास होणार नाही, नाहीतर नाईलाज तो आम्हाला रस्ता रोक करावा लागेल. त्याचं नियोजन ते मग त्यावेळेस होईल. आचारसंहिता चालू आहे, कुठंतरी त्या शांततेचा भंग होईल, पण याला कारणीभूत प्रशासनच राहील. याची दखल घ्यावी ही नम्र विनंती. धुळे शहरातील योग वेदांत समिती, महिला उत्थान सेवा समिती, युवा संघ सेवा समितीतर्फे संत आसाराम बापू यांच्या अवतरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संत आसाराम बापू यांच्या अनावरण दिनानिमित्त धुळे शहरातील योग वेदांत समिती, महिला उत्थान सेवा समिती, युवा संघ सेवा समिती यांच्यातर्फे शहरातील विविध ठिकाणी सरबत वाटप तसेच महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रविवार दिनांक 28/4/2024 रोजी सकाळी 11 वाजता सरबत वाटप मध्यवर्ती मुख्य बनस्थानक धुळे येथे संपन्न झाले. सायंकाळी 6 वाजता महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे दत्त मंदिर चौक, गोंधळ स्टेडियम रोड, धुळे येथे आयोजन करण्यात आले होते. सोमवार दिनांक 29/4/2024 रोजी सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत संत श्री आसारामजी आश्रम, साक्री रोड, धुळे येथे आश्रममध्ये जप, ध्यान, श्री आशा रामायण पाठ, श्री गुरुगीता पाठ, बापूजींचा व्हिडिओ, सत्संग व महाप्रसाद वाटप इत्यादी कार्यक्रम संपन्न झाले. आसाराम बापू यांचा अवतरण दिवस विश्वसेवा सत्संग दिनाच्या रूपात साजरा केला जातो. म्हणून समाजाचे हित होईल अशी सेवा कर्मे करून हा दिवस निष्काम कर्म करून साजरा करावा लागतो. यावेळी संत श्री आसारामजी आश्रमचे संचालक कमलेशभाई, श्री योग वेदांत सेवा समिती अध्यक्ष प्रवीणभाई, युवा सेवा संघ सेवाचारी सदस्य नंदभाई आहूजा, उमेश जाधव, मनोज भावसार, मोहित आहूजा, महिला समिती सदस्य दया आहूजा, मंगळा फटकाळ, त्रिवेणी विस्पुते यांच्यासह सर्व सेवादारी साधक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिनानिमित्त आज या दत्त मंदिरच्या चौकामध्ये अन्नदान म्हणजे महाभंडारा आणि महाप्रसाद आणि छास याचं वितरण करण्यात आलेलं आहे. बापूजींचा अवतरण दिवस हा संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. या दिवशी अन्नदान, वस्त्रदान, नित्योपयोगी वस्तू, दवाखान्यामध्ये
फळ फ्रूट नंतर मिठाई आणि नित्योपयोगी वस्तू याचंही वाटप करण्यात येतं. आणि या दिवशी बापूजींच्या अवतरण दिवस हा विश्व सेवा आणि सत्संग दिवस म्हणून साजरा केला जातो. ही संपूर्ण भारतभर एक नारायणाची सेवा, गरिबांची सेवा करायची आणि त्यात गरिबांना अन्नदान करायचं आणि बापूंचा अवतरण दिवस हा साजरा करून आपणही महापुरुषांचा जो जन्मदिवस आहे हा आपण निष्काम भावनेने साजरा केला पाहिजे. सर्वसामान्य मनुष्य हा कर्मबंधनाने जन्म घेतो, परंतु निष्काम भावनेने जर सेवा केली तर तो त्याचं कर्म आणि त्याचा जन्म हा दिव्य होतो असं बापूजींनी सांगितलंय. म्हणून महापुरुषांचा जन्मदिवस हा आपल्यासाठी एक प्रकार निष्काम सेवा करण्याचा दिवस आहे. म्हणून हा दिवस आमच्या या संत आश्रमचे आश्रम श्री योगवेदांत सेवा समिती, तसेच महिला उत्थान समिती, नंतर युवा संघ सेवा समिती या समिती मिळून हा कार्यक्रम जवळजवळ हप्ताभर हा चालणार, संपूर्ण आठवड्याभर हा कार्यक्रम चालेल. उद्या 29 तारखेला बापूंच्या अवतरण दिवसानिमित्त आश्रममध्ये पूजा, जप, ध्यान, गीता पाठ, श्री आश्रम पाठ, महाप्रसाद वितरण आणि आज दुपारी एस टी महामंडळ या ठिकाणी मध्यवर्ती बस स्थानक या ठिकाणी सर्वच वितरणाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर केला. कारण या दिवसामध्ये उन्हाळ्यामध्ये लोकांना गारवा मिळावा आणि थंड पाणी प्यायला मिळावं, या दिवसाचं थंड पाणी आणि सरबत आणि छाश वितरण अशा प्रकारचे विचार हे आमच्या या समितीकडून बापूंच्याद्वारे मार्गदर्शनाने ही सेवा करण्यात येत आहे. तर हा दिवस जो आहे अवतरण दिवस हा संपूर्ण भारतभर संपूर्ण विश्वामध्ये वेगवेगळे सेवाधारी वेगवेगळ्या समित्या आपापल्या परीने नारायण सेवा करून हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करतात. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. भाजप महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांनी शक्ती प्रदर्शन करीत दाखल केला उमेदवारी अर्ज. सेवा हॉस्पिटल येथे मोफत रोग निदान व उपचार शिबिर संपन्न. मनपाच्या वरखेडी रोडवरील कचरा डेपोला वेळोवेळी आग लागत असल्यामुळे नागरिक त्रस्त. आणि संत आसाराम बापू यांच्या अवतरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.